नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव. हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व सोबतच त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावाची पातळी. आणि याच बरोबर मित्रांनो, इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचा परिणाम 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा 31 मार्च पर्यंत किती वाढणार या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500च्या दरम्यान आहे. देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक आजही 1.5 लाख क्विंटलच्या आसपास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजार या ठिकाणी दबावातच आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे आणि पॅराग्वे या चारही देशांची सोयाबीनची आवक ही 31 मार्च पर्यंत प्रचंड वाढणार आहे. यामुळे इथून देशांतर्गत बाजारामध्ये 31 मार्च पर्यंत सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी दिसणार नाही. परंतु 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार. यामुळे सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार आणि या आधारामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 31 मार्च पर्यंत प्रचंड तेजी दाखवणार नाही. पण 31 मार्च पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात 100-200 ची तेजी येऊन
जर बाजारभाव 4,600 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर 4,600 ची भाव पातळी मिळाली की तिथं 50% सोयाबीन विक्री करा आणि बाकी 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून तेजीमध्ये जर विकलं तर होईल आपला या ठिकाणी 100% फायदा. मग मित्रांनो, भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करून टाका आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.